वांग्याची भाजी पाहताच तोंडाला पाणी आलं ना. आज आपण चमचमीत मसालेदार वांगं अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. नमस्कार, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. मंद आचेवरती आपण 3 ते 4 मिनटं शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे काढून आता याच कढईमध्ये आपण अर्धा वाटी तीळ भाजणार आहोत. तीळ घातल्यामुळे वांग्याला छान अशी चव येते. तीळही आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. तीळही आपले छान असे भाजलेले आहेत, तर काढून आपण थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. मी इथे पाव किलो ही जांभळी वांगी घेतलेली आहेत. तर वांगी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आपल्याला वांग्याचे देठ थोडेसे काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला वांगं चिरून घ्यायचं आहे. तर मी मध्यभागी असे याला कट देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वांगं कापून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे वांगं किडलेलं आहे की नाही. वांगी आपली सर्व चिरून झालेली आहेत. आता आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन मीठ घालून त्याच्यामध्ये ही वांगी आपण ठेवणार आहोत, म्हणजे आपली वांगी काळी पडणार नाहीत. तर आता आपले शेंगदाणे आणि तीळही थंड झालेले आहेत, तर ते मिक्सरला बारीक करून घेऊयात. जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर इतपत आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात. अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. 1 वाटी मी इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तेही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटण किती छान असं आपलं तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि वांग्यातील पाणी काढून वांगी कढईमध्ये घालून आपल्याला वांगी 30% शिजवून घ्यायचे आहेत. तर आपण वांगी आता छान अशी परतून घेऊयात. तर वांगी आपली परतून झालेली आहेत. या पद्धतीने वांगी तेलामध्ये परतल्यामुळे वांग्याची भाजी पटकन अशी तयारी होते आणि भाजी चवीला छान लागते. तर वांगी आपली परतून झालेली आहेत, आपण काढून घेतलेली आहेत. आता याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि हिंग घालायचं आहे. मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान 2 ते 3 मिनटं आपण कांदा छान असा परतून घेतलेला आहे. कांदा भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे वाटण 3 ते 4 मिनटं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. वाटण जेवढं छान भाजू तेवढं भाजी चवीला छान तयार होते. तर वाटण आता आपलं भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं याला तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. 1 चमचा घरचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाला छान असा आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. मसाला आपण जेवढा छान भाजू तेवढी भाजीला छान अशी चव येते. आता आपण जी वांगी तळून घेतलेली आहेत ती मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ती मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत. वांगी आपण थोडीशी शिजवून घेतलेली आहेत, त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने ही मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत. आता याच्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर वांगी मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. वांगी छान अशी आपण मिक्स करून घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ ही व्यवस्थित वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. तर आपण ही वांगी शिजवून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं वांगं तयार झालेलं आहे. चमचमीत मसालेदार वांगं आपलं बनवून तयार आहे. आता आपण याच्यामध्ये वांग्याला छान चव येण्यासाठी 1 चमचा मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि वरून आपल्याला छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं हे वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झाली आपली ही वांग्याची भाजी. तुम्ही ही वांग्याची भाजी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता.
तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या या रेसिपीज कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येतील. तर तुम्हीही या पद्धतीने एकदा चमचमीत मसालेदार वांगं नक्की बनवून पहा. चला तर भेटूया पुढच्या अशाच छान छान आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.